चेहरा वेदांत कंटक्याला की पुढच्या सामन्याचे सूत्र जे आहेत तू सांभाळावेस. ओव्हर टू वेदांत. हॅलो हॅलो. आता जो सामना झाला रिद्धी राईस मिल पुरस्कृत अध्ययन अंदोशी वर्सेस भैरवनाथ उसर या सामन्यामध्ये शेवटची जोडी जी अध्ययन अंदोशी जी खेळत होती पारस आणि प्रसाद यांच्यासाठी सुधीरजी चेरकर सरपंच ग्रामपंचायत वरंडे यांच्याकडून तब्बल 1500 रुपयाचे पारितोषिक दोघांसाठी. मी विनंती करेन प्रसाद आणि पारसला की त्यांनी स्टेजवर येऊन व्यासपीठावर येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. हां, तसेच साहस वाडेकरने सुद्धा या सामन्यामध्ये हॅट्रिक केली होती. त्याच्या हां, साहस वाडेकरसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. चंद्रकांत खरं त्यांच्याकडून सॉरी 500 रुपये आले होतं. ते सुद्धा साहसला घेऊन जायचं आहे. हॅलो. काल माझ्याकडून चुकून गैरवर्तन झालं त्यामुळे मी कमिटीची माफी मागतो. थँक्यू. धन्यवाद गुड्ड्या. तर सामना सुरू होतोय अभिनव वेलबरी विरुद्ध MG फायटर्स वनवली. हॅलो. साहस वाडेकर पारस आणि प्रसाद आपलं 1500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जाय. सुधीरजी सरपंच ग्रामपंचायत वरंडे यांच्याकडून आपल्यासाठी 1500 रुपयाचं पारितोषिक आलं ते आपण घेऊन जायचं आहे. हॅलो. नुकता जो सामना पार पडला त्या सामन्याचा सामनावीर ठरला पारस सुतार. पारस यायचा आहे, आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. पारस के कैलास दादा समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. के या ठिकाणी सुरू होणारा सामना आहे तो म्हणजेच MG फायटर्स वनवली विपक्ष अभिनव वेलवली या दोन संघांच्या दरम्यान. तर निश्चितच सुरुवात सोयर चेंडूने वाईट चेंडूने झालेली आहे. दोन्ही संघ आपली प्लेइंग 11 या ठिकाणी पाठवायची आहे. अभिनव वेलवली संघाची आलेली आहे. MG फायटर्स संघ आपली प्लेइंग 11 पाठवायची आहे. तत्पूर्वी गोलंदाजी मार्कवर दीपेश, स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे तो म्हणजेच गौरव. पहिला चेंडू पुन्हा एकदा पहिला चेंडू खेळलाय नक्कीच इनसाइड आउट ओव्हर द कव्हर्स. अप्रतिम फटका डीजे. नक्कीच मित्रांनो, ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनची ही ग्रामीण प्रीमियर लीग जी कुरुळ ते चिंचोटी या असोसिएशनमध्ये जे संघ खेळतात त्या संघांना एकत्रित करून या NCC खानावच्या मैदानावर एका अप्रतिम असं आयोजनात भरवली गेली. कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवसात देखील अप्रतिम खेळ पाहिला आणि जर आजच्या दिवसाचा विचार केला तर या ग्रामीण प्रीमियर लीगचा आजचा दुसरा दिवस आहे. 1 मिनिट पंच सामना थांबवायचा आहे. पंच बॅटिंग करणाऱ्या संघाचा 12वा प्रतिनिधी आलेला नाही आहे. कोण आहे? के आज का स्ट्राईक एंडवर फलंदाज गौरव, नॉन स्ट्राईक एंडवर प्रणय. तत्पूर्वी चंद्रकांतजी घरत यांच्याकडून 500, संदीपजी पाडेकर यांच्याकडून 500 आणि योगेशजी थळे यांच्याकडून 500 असं 1500 रुपयाचं पारितोषिक साहस वाडेकरसाठी आलेलं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा षटकार गौरवच्या बॅटमधून अप्रतिम फटकेबाजीचं प्रदर्शन फलंदाज गौरवच्या बॅटमधून होतंय. नक्कीच जर पाहिलं तर MG फायटर्स संघाला आता मात्र काहीतरी करावं लागेल कारण बॅटिंग करतोय का. नक्कीच अप्रतिम फलंदाज आहे. साहस वाडेकर यायचं आहे, आलेला आहे. गिरीश पाटील आपल्याला विनंती असेल, ग्रुप ग्रामपंचायत बेलोशीचे विद्यमान सदस्य गिरीश पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते आपण साहसलाही बक्षीस द्यायचं आहे. पारस आणि प्रसाद आपल्याला देखील 1500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुधीरजी चेरकर यांच्या माध्यमातून ते देखील घेऊन जायचं आहे.
प्रदीपजी देसाई, आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण ते पारितोषिक द्यायचं आहे. इथे मात्र 2 चेंडू 2 षटकार दीपेशच्या या षटकामध्ये आलेले आहेत. 2 चेंडू 13 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू घेऊन दीपेश. इथे मात्र नक्कीच जर पाहिलं तर विकेट खोलून दिली, विकेट पाठवली, विकेट फेकली. कारण जर पाहिलं तर 2 फटके, सुंदर फटकेबाजी झाली होती. दोन्ही चेंडू जर पाहिले तर ऑफ स्टंपवर पडून कट होत होते आणि त्या दोन्ही चेंडूंचा जर पाहिलं तर अप्रतिम समाचार घेतला होता. परंतु तिसरा चेंडू काही पिक करता आला नाही. पारस यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील आहे आपल्याला. सुधीरजी चेरकर यांना विनंती असेल एक सुंदर असं हेल्मेट या ठिकाणी पारसला द्यायचं आहे. तर निश्चितच या चेंडूवर जर पाहिलं तर विकेट मिळवला. कुठेतरी 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आले. दोन मोठे जरी फटके आले असले तरी देखील या ठिकाणी कमबॅक केलं गोलंदाजी मार्कवर असलेल्या गोलंदाज दीपेशनं. निश्चितच अभिनव वेलवले आणि एमजी फायटर्स वनवली या दोन संघांच्या दरम्यान सुरू असलेला सामना. नवीन आलेला फलंदाज सुयोग भादानकर, स्ट्राईक एंडवर मात्र फलंदाज असेल प्रणय. प्रणयकडे देखील पोटेन्शियल आहे, क्षमता आहे, मोठे फटके मारण्याचं कौशल्य आहे. पाहूया दीपेश. सुयोग आहे का स्ट्राईकवर? या ठिकाणी टॉप एज घेऊन चेंडू गेलाय. नक्कीच यष्टीरक्षक सूरज गोंधलीच्या हातात अप्रतिम झेल. जर पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या माध्यमातून टिपला गेला आणि इथे मात्र जर पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा विकेट गमावा लागला. तो म्हणजेच एमजी फायटर्स वनवली या संघाला. पहिल्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके, 2 षटकार आले होते. परंतु त्यानंतर जर पाहिलं तर 2 चेंडू अप्रतिम फेकलेत गोलंदाज दीपेशनं. आणि निश्चितच जर पाहिलं तर गौरव आणि त्याच्या पाठोपाठ सुयोगला देखील या ठिकाणी बाद होऊन तंबूत परतावं लागतंय. निश्चितच हे 2 मोठे गडी बाद झाल्यानंतर कुठेतरी जर पाहिलं तर जी सुरुवात मिळाली होती ती सुरुवात या ठिकाणी कायम ठेवता आलेली नाही आहे. आणि अंतिम 2 चेंडूंची गोलंदाजी कशा प्रकारे होणार किंवा अंतिम 2 चेंडूंवर कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र जर पाहिलं तर नवतरुण खानावच्या या मैदानावर ही भव्य अशी स्पर्धा आपल्याला रंगताना दिसते. निश्चितच रिसेंट मित्रांनो या मैदानावर एक नाईट क्रिकेटची स्पर्धा पार पडली. 1.5 लाखाची ती स्पर्धा होती आणि त्याच्या आधी देखील 2 70 हजाराच्या स्पर्धा या मैदानावर पाहिल्या. आणि नक्कीच ही देखील त्याच क्वालिटीची, त्याच लेवलची आणि त्याच क्षमतेची स्पर्धा आहे, ती म्हणजेच ग्रामीण प्रीमियर लीग. या स्पर्धेचं पहिलं वर्ष. या वर्षात निश्चितच जर पाहिलं तर खूप काही या ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनने पाहिलं, सामने पाहिले, सामन्यांची रंगत पाहिली, कित्येक वेळेला लॉकडाऊन पाहिलं. लॉकडाऊनमध्ये थांबलेले सामने, थांबलेला क्रिकेट या सर्व अडथळ्यातून दूर होऊन देखील एक अप्रतिम असं आयोजन या ठिकाणी या ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आलेलं दिसतंय. आणि निश्चितच ती ग्रामीण प्रीमियर लीग. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर दीपेश आहे. स्ट्राईक एंडवर असलेला फलंदाज असेल तो म्हणजेच स्ट्राईकवर प्रणय. यावेळी देखील चांगला चेंडू हो एज घेऊन गेला होता, परंतु यष्टीरक्षकाला काही झेल टिपता आला नाही. नक्कीच हॅट्रिकचा चेंडू होता. हॅट्रिक चेंडूवर जर पाहिलं तर निश्चितच दीपेशला या ठिकाणी हॅट्रिक घेण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु ती संधीचं सोनं करता आलं नाही. 5 चेंडू फेकले गेले. 13च धावांवर स्थिरावलाय तो म्हणजेच धावसंख्येचा आकार. 13 हा आकडा क्रिकेटच्या इतिहासात का अशुभ ठरतो हे पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवून दिलंय गोलंदाजी करणाऱ्या संघानं. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर दीपेश सज्ज. रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न. पहिल्या 2 चेंडूंवर 13 आणि उर्वरित 4 चेंडूंवर 2 गडी बाद करत एकही धाव खर्च न करणारा गोलंदाज दीपेश एक अप्रतिम षटकाचं प्रदर्शन या ठिकाणी करता झालाय. आणि पहिल्या षटका अखेर एमजी फायटर्स वनवली संघाला जर पाहिलं तर निश्चितच फक्त 13 धावांवर रोखलंय आणि 2 गडी गमावे लागलेत. नक्कीच मित्रांनो, हे जे सामने आहेत हे सामने 7 स्टार डिजिटल नेटवर्कचे लोकल चॅनल जे आहे SS केबल या TV चॅनलवर श्री प्रवीण पाटील मॅन फ्रॉम कुरुळ, नक्कीच VCN संघाचे मालक म्हणजेच विपुल केबल नेटवर्कचे मालक यांच्या माध्यमातून हे सामने अलिबाग मुरुड या 2 तालुक्यांमध्ये लाईव्ह दाखवले जात आहेत. तत्पूर्वी मित्रांनो पेणमध्ये देखील लाईव्ह दाखवले जात आहेत. तर नक्कीच तुम्ही हे नवतरुण खानावचं मैदान पाहताय आणि त्या मैदानाचे खऱ्या अर्थानं भाग्यविधाते किंवा या खानाव ग्रामपंचायतीचे भाग्यविधाते सन्माननीय जितीनदादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
एक क्रिकेटची आवड, क्रिकेटवर वेड आणि ते वेड निश्चितच या मैदानाचा कायापालट करण्यात कारणीभूत ठरलं. आणि नक्कीच मित्रांनो, नवतरुण खानाव संघाला सोबत घेऊन ज्यांनी कित्येक वर्ष क्रिकेट खेळलं आणि नंतर मात्र क्रिकेटवर कायम प्रेम केलं, असा जितीन दादा या ठिकाणी आलाय. तत्पूर्वी हा चेंडू नक्कीच जर पाहिलं तर वाईड असेल, स्वैर चेंडूच्या माध्यमातून धावसंख्येत एकने वाढ होईल. धावसंख्या होईल 14. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय, तो म्हणजेच सागर. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सागर सज्ज होईल. यावेळी मात्र नक्कीच जर पाहिलं तर फ्लाय स्लिप रिजन मध्ये एक अप्रतिम झेल टिपला जातोय. आणखी एक गडी बाद होतोय डीजे मास्टरला संधी. बाजी केली होती. इनसाइड आउटला जर पाहिला तर पहिला कव्हर पॉइंट रिजनला षटकार ठोकला होता. त्यानंतर जर पाहिला तर त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला जर पाहिलं तर अप्रतिम षटकार ठोकला होता. परंतु निश्चितच त्यानंतर मात्र जर पाहिलं तर एक सोपा झेल देऊन बाद झाला गौरव. त्याच्या मागोमाग आलेला फलंदाज सुयोग बाद झाला. त्याच्या मागोमाग जर पाहिलं तर आता भावेश देखील आपली नोंद करतोय आणि या ठिकाणी बाद होतोय. प्रणयचा देखील झेल सुटला होता, अन्यथा प्रणयला देखील डगआउट मध्ये राहावं लागलं असतं. पण नक्कीच अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी सादर केलंय, ते म्हणजेच अभिनव वेनवली संघानं. तत्पूर्वी मांडे वायरमॅन यांच्या माध्यमातून सागरसाठी हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हा झेल नक्कीच या ठिकाणी सुटलाय. या चेंडूवर जर पाहिलं तर चेंडूवर देखील एक धाव येईल. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या होईल 15. नक्कीच मित्रांनो, पाहिलं तर षटकातील 2 चेंडू फेकले गेलेत. इनिंग मधील 8 चेंडू फेकले गेलेत. 5 षटकांचा हा सामना आहे आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर नक्कीच या मैदानाचा विचार केला तर या मैदानावर 65 ते 70 धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे. अन्यथा बॅटिंग करणाऱ्या संघासमोर एक कडवं आव्हान ठेवता येत नाही. आणि निश्चितच याच गोष्टीची जाणीव ठेवून या ठिकाणी फलंदाजी केली जाते, ती म्हणजेच वनवली संघाकडून. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. यावेळी देखील चांगला फटका. नक्कीच जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाला बीट करून फटका जातोय. स्क्वेअर पॉइंट, सीमा रेषा पार, चौकार डीजे. सागर, आपल्याला जर पाहिलं तर शेवटच्या 3 चेंडूंवर अजून 3 विकेट घेतलेत. तर मांडे वायरमन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. पुढचा चेंडू घेऊन सागर. यावेळी मात्र चांगला चेंडू. नक्कीच जर पाहिलं तर रिस्पेक्टली, सन्मानपूर्वक वागणूक देऊन चेंडूला जर पाहिलं तर कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. चेंडू वाईड लाईनच्या अतिशय आतमध्ये चेंडू होता आणि त्यामुळे नक्कीच ऑफिशियल पंच आहेत. अप्रतिम पंचांची भूमिका या ठिकाणी बजावली गेली. नक्कीच निर्धाव चेंडू सांगितला गेला. पुढचा चेंडू. यावेळी देखील त्याच टप्प्यावर मारा केला जातोय, परंतु यावेळी पंच चाणाक्ष आहेत. अप्रतिम पंचांची भूमिका या ठिकाणी बजावली जाते आणि या चेंडूला मात्र पाहिलं तर जमिनीला दोन्ही हात समांतर करत पनिश केलं जात आहे. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या होईल 20. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सागर सज्ज होईल. यावेळी देखील खराब चेंडू होता, परंतु नक्कीच जर पाहिलं तर त्या फटक्याला फक्त इनसाइड आउट खेळून नक्कीच जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट रिजन दाखवला आणि 4 धावांसाठी फेकलं. डीजे मास्टर झाली 24. चेंडू झालेत 4. षटकातील जर पाहिलं तर अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. 1 चेंडू बाकी आहे, माफ करा. 5 चेंडू झालेत. अंतिम चेंडू. यावेळी आणखी एक खराब चेंडू, आणखी एक वाईड चेंडू. पंचांचा इशारा पुन्हा एकदा येतोय सोयीर चेंडूचा. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते 25. नक्कीच मित्रांनो, जर पाहिलं तर अतिरिक्त धावा देणं नक्कीच महागडं ठरू शकतं, कारण पहिल्या षटकात 13 आणि या षटकात जर पाहिलं तर अद्याप 12 धावा खर्च केल्यात सागरनं. यावेळी देखील चांगला फटका. नक्कीच कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जर पाहिला तर शॉर्ट कव्हर रिजन मध्ये पोहोचला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी बरोबर आणि योग्य बॅलन्स साधत या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये देखील 13 धावा
धावफलकावर लावल्या त्या म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघानं आणि 2 षटकांचा सामना झाला. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांची सांगता झाली आणि 2 षटकांअखेर धावफलकावर धावसंख्या आली ती म्हणजेच 3/26. 3/26 ही धावसंख्या वाईट नाही आहे, परंतु इथून जर पाहिलं तर ज्या लीनने किंवा ज्या रिदमने हा संघ खेळतोय त्या रिदमने खेळणं गरजेचं आहे. कारण जर 4 षटकांमध्ये आपण कुठेतरी 52 ते 55 धावा लावण्यात यशस्वी ठरलो तर अंतिम षटकामध्ये हाणामारी करत आपल्याला 70 पर्यंत आपला स्कोर हा कसाही नेता येतो. आणि याच गोष्टीची जाणीव ठेवून या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाला नक्कीच फलंदाजी करावी लागेल. 2 षटकं संपली. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांची सांगता झाली. पॉवर प्लेचा नियम जो आहे, रिस्ट्रिक्शन जो आहे, बंधन जे आहे, हे बंधन या ठिकाणी हटलं जाईल. आणि आता मात्र 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवून बाकी जर पाहिलं तर उर्वरित 6 क्षेत्ररक्षक तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. हा लोकल नियम आहे, पॉवर प्लेचा नियम. आणि या नियमाला अनुसरून या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं जाते ते म्हणजेच फलंदाजी गोलंदाजी करणाऱ्या MG फायटर्स माफ करा अभिनव वेलवली संघाकडून. अभिनव वेलवली संघ देखील एक चांगला संघ आहे. पुढचा चेंडू नक्कीच वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दीपेश सज्ज होईल. पहिला चेंडू, अप्रतिम चेंडू टाकलाय. नक्कीच जर पाहिलं तर चेंडूला पुन्हा एकदा पॉइंट रिजन दाखवलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहे. अलॉंग द कार्पेट, जमिनीचा आधार घेऊन अलॉंग द ग्राउंड. चेंडू निश्चितच त्या क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल. या चेंडूवर एक धाव धावून सहजरित्या पूर्ण केली जाईल आणि एका धावेच्या साह्यानं धावफलकावर धावसंख्या होईल ती म्हणजेच 27. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर दीपेश सज्ज होतो. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे तो म्हणजेच चेतन. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी होते. पुढचा चेंडू दीपेश टू चेतन. यावेळी मात्र चांगला फटका. नक्कीच जर पाहिलं तर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला अंगावर घेतला आणि पाठवून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. डीजे मास्टर तर पाहिलं तर चेंडूला गुडलेन स्पॉटवरून उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू मात्र अगदी सहज बॅटच्या पट्ट्यात आला आणि नोमॅन्स लँडमध्ये चेंडूला पाठवलं. 1 बाउन्स 4 धावांसाठी. पुढचा चेंडू घेऊन दीपेश पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता, परंतु चेंडूने इनसाइड एज घेतले आणि जाऊन धडकला यष्ट्यांवर. स्टंप उखडले, स्टंप उडवले. या ठिकाणी जर पाहिलं तर एक चौकार मारून चेतन सुद्धा बाद होऊन तंबूत परतलाय. संधी पुन्हा एकदा असेल डीजे मास्टर. तर एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा, असेच सामने सुरू आहेत. प्रत्येक जर चेंडूचा विचार केला तर प्रत्येक चेंडूवर वेगळी कृती होताना दिसते आणि निश्चितच ही कृती कुठेतरी जर पाहिलं तर फलंदाजी करणाऱ्या आणि गोलंदाजी करणाऱ्या दोन्ही संघांच्या बाजूने एक एक करून झुकताना दिसते. तत्पूर्वी नवीन आलेला फलंदाज असेल स्ट्राईक एंडवर अजय, आणि आता मात्र अजयच्यावर जबाबदारी असेल, जिम्मेदारी असेल. निश्चितच अजयच्यावर जबाबदारी असेल की फटकेबाजी करणं गरजेचं आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 31. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज दीपेश सज्ज, सामना करेल अजय. यावेळी पुन्हा एकदा टॉपेज घेऊन चेंडू गेलाय. नक्कीच नोमॅन्स लँडमध्ये ग्राउंडवर चेंडू पडतोय. या चेंडूवर देखील एक धाव धावून पूर्ण केली जाते एका धावेच्या साह्यानं. या षटकाची अप्रतिम सांगता पाहायला मिळते. जर पाहिलं तर 2 चेंडू अजूनही या षटकातील बाकी आहेत, परंतु 4 चेंडूंवर एक चौकार खाऊन देखील जर पाहिलं तर फक्त 6च धावा खर्च केल्यात, त्या म्हणजेच गोलंदाज दीपेशनं. आणि निश्चितच याच प्रकारची गोलंदाजी कायम ठेवणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडवर फलंदाज असेल तो म्हणजेच प्रणय अप्रतिम फलंदाजी करतोय. जर पाहिलं तर ओपनिंगसाठी आलाय, परंतु आपली बाजू मात्र खंबीरपणे सांभाळली, आपली बाजू मात्र खंबीरपणे रोखली, पकडली, धरली. आणि हीच पकडलेली बाजू कुठेतरी जमेची बाजू ठरू शकते, ती म्हणजेच वनवली संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन दीपेश सज्ज होईल, सामना करेल प्रणय. रिवर्स अटेम्प्ट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. नक्कीच रिवर्सचा फटका किती यशस्वी होऊ शकतो. दुसऱ्यांदा प्रयत्न केला, दोनही वेळा बीट झाला प्रणय.
रिवसचा फटका म्हणजे लागला तर आबाद नाहीतर बर्बाद असं म्हटलं जातं. आणि निश्चितच त्याच प्रकारचा फटका मारण्याचा दुसऱ्यांदा प्रयत्न झाला, परंतु दुसऱ्याही वेळी प्रणयला मात्र काही यश आलं नाही. परंतु प्रयत्न जो करतो त्याला यश मात्र कधी ना कधी मिळतं. इथे मात्र प्रयत्न करण्यासाठी किती चेंडू आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे. यावेळी पुन्हा एकदा जर पाहिलं तर चांगला चेंडू होता, पडल्यानंतर स्किट झाला. फलंदाजाच्या अंगावर चेंडू आला. चेंडूला शॉर्ट आर्म पुल करून जर पाहिलं तर डीप मिड विकेट रिजनला पाठवलं. आणि या चेंडूवर जर पाहिलं तर षटक संपल्याची घोषणा आली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर, 3 षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावर धावा लागल्या. त्यामुळेच 4 बाद 33 नक्कीच MG फायटर्स वनवली या संघाच्या. आणि जर जिंकायचं असेल तर जास्तीत जास्त धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे. याच मानसाने आणि याच विचाराने आता मात्र खेळावं लागेल. कारण पहिल्या 2 षटकात चांगल्या प्रकारे 13ची सरासरी मेंटेन करून 26 धावा काढल्या होत्या. परंतु हे षटक मात्र दीपेशचं अप्रतिम षटक पाहायला मिळालं. आणि या षटकामध्ये जर विचार केला तर फक्त 7च धावा खर्च केल्या दीपेशनं. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आलेला नवीन गोलंदाज असेल तो म्हणजेच आकाश. आकाश देखील एक चांगला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज आकाश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपल्याला सज्ज होताना दिसतोय. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय आकाश. तत्पूर्वी स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा प्रणय असेल. आणि प्रणयच्यावर मात्र आता दारोमदार असेल, जबाबदारी असेल, जिम्मेदारी असेल की निश्चितच चांगल्या प्रकारे फलंदाजी करायची आणि आपल्या संघाची धावसंख्येला सुदृढ आकार द्यायचा. आकाश मात्र जर पाहिलं तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा या ठिकाणी प्रणयला आकाशच्या माध्यमातून. पहिलाच चेंडू आकाश टू प्रणय. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट आर्म पुल करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला होता. निश्चितच कॅच आउट तर होऊ शकला नाही, परंतु रनआउटचा विचार या ठिकाणी झाला. रनआउट देखील काही पंचांनी घोषित केला नाही. या चेंडूवर मात्र 1 धाव धावून पूर्ण केली एका धावेच्या साह्यानं. धावफलकावर धावा आल्या त्यामुळे 34 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट असं काहीतरी आहे. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजेच अमित म्हात्रे 11 तळ विपक्ष कार्लेकर कुरुल रायडर्स या 2 संघाच्या दरम्यान. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. अमित म्हात्रे 11 तळ विपक्ष कार्लेकर कुरुल रायडर. संघमालक देखील यायचा आहे दोन्ही संघांचे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाश सज्ज होईल. यावेळी देखील चांगला फटका. नक्कीच जर पाहिलं तर तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु चेंडू मात्र काही रोखू शकला नाही. फलंदाज चेंडूला पाठवलं लॉंग लेग सीमा रेषा पार, चौकार. डीजे डीजे या चेंडूवर जर पाहिलं तर 4 धावा आल्या. 4 धावांच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या 38. आणि अंतिम चेंडू असेल मला वाटते षटकातील. नाही 4 चेंडू बाकी आहेत, माफ करा पंच. या ठिकाणी जरा बघण्यात प्रॉब्लेम होतोय. 4 चेंडू 2च चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन आकाश सज्ज होईल. पाहूया काय होतंय. यावेळी देखील जर पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडूचा मारा कायम ठेवलाय. चेंडूला पुन्हा एकदा फाईन लेग रिजनला पाठवलंय. त्या ठिकाणी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तिसरा चेंडू या षटकातील फेकला गेला. 3 चेंडूंच्या फेकीनंतर धावसंख्या मात्र 39 पर्यंत पोहोचली. नक्कीच जर पाहिलं तर पहिल्या 2 षटकांच्या तुलनेत कुठेतरी कमी पडलाय तो म्हणजेच वनवली संघ. आणि आता मात्र ती भर काढावी लागेल, भर पूर्ण करावी लागेल. याच दृष्टिकोनाने या ठिकाणी अजयला मात्र आता फलंदाजी करावी लागेल. आणि सोबतच सलामीला आलेला प्रणय जो आहे तो प्रणय एक साईड किंवा एक बाजू सांभाळून आहे, परंतु ही बाजू खंबीरपणे लढवावी लागेल. पुढचा चेंडू आकाश टू प्रणय. यावेळी मात्र चांगला फटका. नक्कीच मी म्हटलं होतं प्रणयकडे क्षमता आहे आणि त्या क्षमतेचं प्रदर्शन या ठिकाणी पाहिलं. चेंडूला जर पाहिलं तर लॉंग लेग सीमा रेषा पार पाठवून दिलं. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. डीजे मास्टर ठिकाणी गायब होताना दिसत आहेत. नक्कीच डीजे मास्टर एक चांगलं डीजे वादन आहे आणि थोडंसं कामात बिझी आहेत. पुढचा चेंडू आकाश.
यावेळी जर पाहिलं तर नक्कीच दबाव प्रेशर पाहायला मिळालं गोलंदाजावर. षटकार आल्यानंतर कुठेतरी जर पाहिलं तर गोलंदाजाला बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न या ठिकाणी पाहिला. निश्चितच या षटकार खाल्ल्यानंतर कुठेतरी गोलंदाजाला वाईट चेंडू फेकण्यास कारणीभूत व्हावं लागलं आणि या चेंडूवर एक धाव आली. एका धावेच्या साह्याने धावसंख्या झाली 46. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होईल. इथे मात्र हा देखील चांगला फटका, नक्कीच अप्रतिम टायमिंग पाहायला मिळतं. एक क्लासिकल फटका, निश्चितच या फटक्याचं कौतुक. एक लेदर क्रिकेटचा अशा प्रकारे फटका खेळला जातो. नक्कीच अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं. चेंडूला पाठवलं डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार आणि या ठिकाणी मात्र जर पाहिलं तर MG फायटर्स वनवली संघाची 50 धावसंख्या ही धावफलकावर लागलेली दिसते. अप्रतिम फटकेबाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते. प्रणयच्या माध्यमातून कुठेतरी थांबला होता, रोखला होता, अडला होता, परंतु नक्कीच या फलंदाजाला तुम्ही किती वेळ अडवून ठेवू शकता. त्याने मात्र आपलं प्रदर्शन केलं. एक झेल सुटला होता प्रणयचा 0 या धावसंख्येवर. त्यानंतर मात्र कमबॅक. यावेळी आणखी एक मोठा फटका. चेंडू पुन्हा एकदा जर पाहिलं तर उचललाय, फेकलाय, मारलाय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. षटकार, धावसंख्या झाली 56 आणि जर पाहिलं तर 0 या धावसंख्येवर प्रणयचा झेल सोडला होता आणि त्याच प्रणयने जर पाहिलं तर अप्रतिम फटकेबाजीचं या ठिकाणी प्रदर्शन कायम ठेवलंय. धावसंख्या झाली 56. आता मात्र षटकातील आता मात्र इनिंग मधील अंतिम षटक असेल आणि अंतिम षटक घेऊन कोण येणार, कारण जर पाहिलं तर कर्णधार आहे के सांगतायत आणि कर्णधार के कशा प्रकारे खेळू शकतो. कारण जर पाहिलं तर गौरवनं आल्या आल्या 2 षटकार मारून सुरुवात केली, त्यानंतर बाद झाला, त्यानंतर त्याच्या मागोमाग सुयोग बाद झाला. सोबतच भावेश चावरची जबाबदारी होती ती देखील पार पडली नाही. चेतननं देखील चौकार ठोकला आणि बाद झाला. अजय होता, अजयनं एक चौकार मात्र ठोकला. पण कुठेतरी जर पाहिलं तर एक बाजू जी ढासलत होती, पडली होती, अशा ढासळलेल्या बाजूला सांभाळून ठेवण्याची जबाबदारी ही कर्णधारावर असते आणि कर्णधार ही अर्धी सेना असते. सेनापती नसेल तर त्या सेनेला महत्त्व नसतं आणि निश्चितच हीच सेना या ठिकाणी लढवण्यासाठी प्रणयनं मात्र आतोनात प्रयत्न केलेत आणि त्या प्रयत्नात यशस्वी होताना दिसतोय. अप्रतिम फलंदाजीचा नमुना या ठिकाणी पेश केलाय. धावसंख्या 56 वर पोहोचवली आणि आता मात्र अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज आहे तो म्हणजेच कल्पेश, मॅन फ्रॉम कुंठ्यांची गोटी. पहिला चेंडू अजयनं नक्कीच उचललाय, फेकलाय, चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा काऊ कॉर्नर, सीमा रेषा पार. षटकार, अप्रतिम फटकेबाजी. डीजे कर्णधार आहे, व्हाईस कॅप्टन आहे आणि निश्चितच कर्णधार आहे तो म्हणजेच प्रणय. आणि जिथे गरज होती, जिथे कर्णधाराचा खेळ पाहिजे होता, गरजेचा होता, अशा परिस्थितीत या दोघांनी आपला खेळ साकारलाय. पुढचा चेंडू घेऊन कल्पेश. यावेळी आणखी एक चांगला चेंडू, निश्चितच जर पाहिलं तर फुलर लेंथचा चेंडू होता. चेंडूला अलॉंग द कार्पेट पाठवून दिलं. नक्कीच जर पाहिलं तर चेंडूला मिडविकेट रिजनला अडवलं गेलं. या चेंडूवर एक धाव आली एका धावेच्या साह्यानं. धावसंख्या झाली 63. अंतिम 4 चेंडू या इनिंग मधील बाकी आहेत, या षटकातील बाकी आहेत आणि जर पाहिलं तर अंतिम 4 चेंडूंवर कशा प्रकारची फलंदाजी होणार. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कल्पेश सज्ज होईल, सामना करेल तो म्हणजेच प्रणय. पाहूया काय होतंय. यावेळी जर पाहिलं तर घुसून काढण्याचा प्रयत्न होता, यष्टीरक्षक बीट झाला आणि चेंडू मात्र जाईल पुन्हा एकदा बाईटच्या स्वरूपात. 4 पुन्हा एकदा जर पाहिलं तर स्क्वेअर लेग, सीमा रेषेला टार्गेट केलंय, चेंडूला पाठवलंय. नक्कीच आद्या 11 नांदोशी संघाच्या खेम्यामध्ये 6 धावांसाठी खणखणीत षटकार. डीजे
यावेळी नक्कीच कॅप्टन मात्र आपली चमक दाखवतोय. काऊ कॉर्नर सीमारेषेला टार्गेट केलंय डीजे मास्टर. MG फायटर्स वनवली संघ अडला होता, अडखलला होता, फसला होता. अशा परिस्थितीतून बाहेर काढलं. 79 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू. यावेळी आणखी एक मोठा फटका. पंचांचा इशारा नो चेंडूचा येतोय. झेल खाली टायगर आला होता. टायगरने झेल मात्र टिपला, परंतु नो +1 म्हणजे 2 धावा धावफलकावर. इवन या चेंडूवर फ्री हिट असेल म्हणजे जर पाहिलं तर या स्पर्धेतला उच्चांक गाठला. 81 धावा धावफलकावर आहेत. अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे आणि अंतिम चेंडूचा सामना कशा प्रकारे होणार. नक्कीच जर पाहिलं तर प्रणयनं मात्र आपली छाप सोडलेली आहे. केकेमी सामना पाहिला होता सर्व्याच्या मैदानावर. गावदेवी चिकनीची ती 1 लाखाची स्पर्धा मागच्या आठवड्यात पार पडली. यावेळी देखील पाहिला तर इनसाइड एज घेऊन चेंडू नक्कीच जातोय 4 धावांसाठी. खणखणीत चौकार. डीजे तर जर पाहिलं तर 85 धावा धावफलकावर आहेत. केकेंना मी सांगितलं की मी नुकतीच जी स्पर्धा पार पडली गावदेवी चिकनी संघाची सर्वेच्या मैदानावर, त्या ठिकाणी सामना झाला होता. तो म्हणजे थळ विपक्ष झारा 11 महाड. आणि थळ संघाने जर पाहिलं तर 5 षटकांमध्ये 89 धावा धावफलकावर लावल्या होत्या आणि जिंकण्यासाठी 90 धावांचं जे लक्ष्य होतं ते लक्ष्य नक्कीच जर पाहिलं तर महाड संघाला करायचं होतं. आणि हे लक्ष्य पार पाडताना जर पाहिलं तर योगेश पेंडकर जो फलंदाजीला आला त्याने फलंदाजी करताना जर पाहिलं तर 20 चेंडूंवर 70 धावांची खेळी केली आणि 2 चेंडू राखून तो सामना जिंकवला होता. तर नक्कीच आव्हान कुठलं कठीण नसतं. 86 धावा धावफलकावर लावायची आहेत. 85 लागलेले आहेत. कठीण आव्हान नाही आहे. जर शक्य केलं तर काहीही शक्य आहे. कारण वन डे क्रिकेटमध्ये 2006ला ऑस्ट्रेलियाने जर पाहिलं तर वन डे क्रिकेटचा सर्वोच्च स्कोर म्हणजे जर पाहिलं तर 434 धावांचा डोंगर एका सामन्यामध्ये रचला होता. आणि त्याच सामन्यामध्ये त्याच स्कोरला चेस देखील केलं गेलं होतं नक्कीच साऊथ आफ्रिकेच्या संघाकडून. तर इथे मात्र तोच प्रकार पुनरावृत्त होणार का. कारण या स्पर्धेची हायेस्ट धावसंख्या तर लागलेली आहे आणि त्या धावसंख्येला ब्रेक लागणार का. तत्पूर्वी यानंतर होणारा सामना असेल अमित म्हात्रे 11 तळ विपक्ष कार्लेकर कुरुळ रायडर्स. या 2 संघाच्या संघनायकांना आणि ओनर्सना संघ मालकांना दोघांना हे विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आणि नाणेफेक करून घ्यायची आहे. निश्चितच यापुढचं समालोचन करण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन जातोय कैलासजी कर्णेकर मॅन फ्रॉम वनवली यांच्याकडे. गेले का के धन्यवाद वेदांत. आपण पाहतोय दुसऱ्या इथे सत्राला सुरुवात होईल. दुसऱ्या सत्राचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी घेऊन जातोय मैदानामध्ये पुन्हा एकदा कार्लेकर कुरुळ रायडर्स. आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपल्याला वारंवार पुकार केला जातोय. निलेश कार्लेकर संघ मालक, त्याचप्रमाणे केदार बिर्जे संघ नायक. आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे.
पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्राच्या अखेरीस आपण जर पाहिलं तर तब्बल 85 धावा धावफलक लागल्यात. त्या अर्थात MG फायटर्स वनवली संघाच्या. ज्या पद्धतीची इनिंग आपण पाहिलं तर प्रणयच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याला साथीला साथ आपण जर पाहिलं तर नक्कीच अजय भाऊजींनी त्यांच्या माध्यमातून जरूर चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली. आणि पहिल्या सत्रानंतर आपण पाहिलं तर तब्बल 85 धावा अर्थात या स्पर्धेचा आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या ची नोंद केले ते अर्थात MG फायटर्स वनवली संघाने. पहिल्या सुरुवातीला जर आपण पाहिलं तर नक्कीच गौरवने चांगली सुरुवात करून दिली होती. त्यानंतर आपण पाहिलं तर थोडासा कुठेतरी MG फायटर्स संघ अडचणीत सापडला होता. परंतु प्रणयने जी काही इनिंग खेळली ती नक्कीच एक वाखाणण्या जोगी आहे. तर अभिनव विलवली संघाकडून आपण पाहतोय सलामीची जोडी ऑन स्ट्राईक दीपेश, त्याचप्रमाणे आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला सूरज गोंधळे. तर MG फायटर्स संघाकडून आपण पाहतोय सलामीचा गोलंदाज जयेश आपण पाहतोय. ऑफिशियल पंच आपण पाहतोय कल्पेश. नक्कीच एक चांगल्या प्रकारची भूमिका कालपासून या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. आमचे गुणलेखक आपण पाहतोय अल्पेश राऊत मॅन फ्रॉम कुंटा यांची गोटी. नक्कीच एक चांगल्या प्रकारची गुणलेखकाची भूमिका. लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण पाहतो राईट मोर द विकेट, सॉरी लेफ्ट हँड राऊंड द विकेट. आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय दीपेशच्या माध्यमातून चेंडू वन बाउंस सीमारेषा बाहेर चौकार. या सामन्यामध्ये टिकायचं असेल, 85 धावा सेव्ह करायचा असेल तर जयेशला इथे नक्कीच एक चांगल्या प्रकारची टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. धावांपासून इथे वंचित ठेवावं लागेल, मोठ्या फटक्यांपासून इथे वंचित ठेवावं लागेल. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम फटका यावेळी लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज अभिनव वेलवली संघाचा. कुठेतरी आपण पाहिलं तर नयनने सुद्धा सुटकेचा निश्वास नक्कीच सोडला असेल, कारण का पहिल्या 2 चेंडूवर कुठेतरी आपण पाहिलं तर मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर जरूर एक चांगला झेल पाहायला मिळाला, तो अर्थात लॉंग ऑफच्या दिशेने. आणि पहिला धक्का जरूर लागतोय तो अर्थात अभिनव वेलवली संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय दीपेश बाजनंतर आकाश येतोय, जो की आपण पाहिलं तर नक्कीच एक आपल्या ग्रामीण विभागातील एक अव्वल दर्जाचा फलंदाज ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि नक्कीच वारंवार वेलवली संघाकडून एक चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. आज बघूया या ग्रामीण प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. आणि आले आले आपण पाहतोय आकाश बॅक टू द पविलियन. सुरेख गोलंदाजी कमाडीचे. अभिनव वेलवली संघाची सुरुवात सुद्धा पाहायला मिळते, कारण का MG फायटर्स संघाकडून जर विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवर षटकार घेतल्यानंतर गौरवची विकेट गेली होती. त्यानंतर लगातार आपण पाहिलं तर विकेट गेल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर याच अभिनव वेलवली संघाकडून सुद्धा आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतो विकेट पाहायला मिळते. नवीन फलंदाज कल्पेश येतोय. आकाश बाजनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा धावफलकावर लागल्यात. षटकातील पुढील चेंडू
झेलची नक्कीच संधी होती परंतु तितका सोपा नव्हता झेल. चांगला एफर्ट जरूर दाखवला गोलंदाज जयेश याने. नक्की स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जरूर एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चुंची जरूर सांगता होते. संघाची धावसंख्या मात्र येथे स्थिरावेल ती अर्थात 10 पर्यंत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. ज्या पद्धतीची आपण पाहिलं तर जरूर एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज जयेशच्या माध्यमातून. चांगला फटका आपण पाहतोय, क्लासिकल फटका. चेंडू वन बाउंस सीमारेषा बाहेर, चौकार. झालाय. पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय अभिनव वेलवली संघाच्या धावसंख्या लागले ते अर्थात 2 बाद 14 धावा धावफलकावर लागल्या. चांगली नक्की सुरुवात म्हणता येईल परंतु इथे आपण पाहिले तर 85 धावा करायच्या आहेत अभिनव वेलवली संघाला. त्यामुळे शेवटचं हे षटक असणार आहे पॉवर प्लेचं. त्यामुळे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. सूरज गोंधळीवर पूर्णपणे जबाबदारी असेल त्या अर्थात अभिनव वेलवलीची, कारण का घरच्या मैदानावर खेळतोय त्यामुळे घरच्या मैदानाचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. भरपूर वर्षांचा अनुभव आहे या खेळाडूकडे. कित्येक वर्ष आपण पाहिलं तर हा खेळाडू नक्कीच खानाव संघाच्या माध्यमातून खेळत असतो आणि कित्येक स्पर्धा सुद्धा या खेळाडूने गाजवल्यात. त्यामुळे या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर जरूर एक चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय कृणाल येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन कृणालला नक्कीच इथे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सूरज. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय. झेल होतोय फलंदाज सूरज गोंधळे. बॅक टू द पव्हिलियन. खूप मोठा धक्का लागेल अभिनव वेलवली संघाला. मध्ये आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो 19 धावा धावफलकावर लागतात. कुठेतरी या अशाच फटक्यांची गरज आहे अभिनव वेलवली संघाला. कल्पेच्या बॅट मधून आपण पाहतोय जरूर एक मोठा फटका पाहायला मिळतोय. कृणालला मात्र इथे कमबॅक करावं लागेल. इथे एक चांगल्या प्रकारचे चेंडू टाकावे लागतील. कुठेतरी आपण पाहिलं तर एक अचूक टप्पा फेकावा लागेल, कारण का कल्पेचा विचार केला तर जरूर कल्पे सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. वारंवार आपण पाहिलं तर नक्कीच चांगल्या प्रकारची फलंदाजी करत असतो. यावेळी नोचा इशारा जरूर पाहायला मिळतोय. खराब चेंडू अर्थात ॲज पर रूल नंबर 21 इट्स अ नो डिलिव्हरी आपण पाहतोय. नो प्लस 1 अशा एकूण 2 धावा जरूर मिळणार आणि पुढचा चेंडू आपण पाहतोय फ्रीट असणार आहे. त्यामुळे इथे पूर्णपणे फलंदाजाला सुवर्ण संधी असणार आहे. या फ्रीटचा जरूर फायदा घ्यावा लागेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो या 2 धाव्याने 21 धावा धावफलकावर लागतायत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. कुठेतरी आपण पाहतोय थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते ती अर्थात कृणालच्या माध्यमातून. सागर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय आणि सागरच्या बॅटमधून मोठा फटका. षटकार
20 धावा धावफलकावर लागताय. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. कृणालचा भरपूर समाचार घेतलाय तो अर्थात कल्पेश आणि सागर याने फ्रीडच्या चेंडूवर जरूर एक चांगला मोठा फटका पाहायला मिळतोय. पूर्णपणे जर विचार केला तर अजूनही 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. कुठेतरी आपण पाहतोय खराब कामगिरी म्हणावी लागेल कृणालच्या माध्यमातून. या 3 चेंडूमध्ये जरूर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, कारण का जर विचार केला तर जरूर कर्णधाराने चेंडू आपल्याकडे सुपूर्द केला आहे, त्यामुळे एक चांगली कामगिरी होणं गरजेचं आहे. षटकातील पुढील चेंडू राईट मोर द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय, परंतु गॅप शोधून काढण्यात यश. चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. कम ऑन डीजे. जरूर इथे खलनायक बनावं लागेल ते अर्थात सागर आणि कल्पेशाला, कारण का 85 धावा करायच्या आहेत, त्यामुळे जरूर एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी होणं गरजेचं. मोठा फटका आपण पाहतोय सागरच्या बॅटमधून. चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून थेट सीमारेषा बाहेर. एक लांब पल्ल्याचा उत्तुंग षटकार. ची कामगिरी आपण पाहतोय, ज्या पद्धतीची फटकेबाजी मात्र नक्कीच मैदानामध्ये सादर करत असताना सागर धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ते अर्थात तब्बल 34 रन्स ऑन बोर्ड. 37 रन्स ऑन बोर्ड. 37 धावा धावफलकावर लागतायत. कृणालचा पूर्णपणे आपण पाहिलं तर भरपूर समाचार घेतला. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. अजूनही 1 चेंडू बाकी आहे, त्यामुळे या चेंडूवर सुद्धा आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. आणि या पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर जी धावसंख्या जमा करायची होती अभिनव वेलवली संघाला, ती धावसंख्या मात्र जमा करण्यात यश आले अभिनव वेलवली संघाला. त्यामध्ये आपण पाहिलं तर मोलाचा वाटा आपण पाहतोय सागर आणि कल्पेशचा जरूर पाहायला मिळतोय. आणि या 2 फलंदाजांना नक्कीच पूर्णपणे जबाबदारी घ्यायची आहे, ती अर्थात आपल्या संघाची, अभिनव वेलवली संघाची. 1 टू गो. षटकातील शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका आणि चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. सागर ऑन द फायर. कम ऑन डीजे. अखेरीस आपण पाहतोय संघाची धावसंख्या धावफलकावर लागते ती अर्थात 3 बाद 41 धावा धावफलकावर लागते. कुठेतरी विचार केला तर पहिल्या षटकामध्ये वाटत होतं की नक्कीच अभिनव वेलवली संघ थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतोय, परंतु ज्या पद्धतीची दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे फटके पाहायला मिळाले, नक्कीच एक अप्रतिम दर्जाचे फटके पाहायला मिळाले. पूर्णपणे कृणालचा इथे भरपूर समाचार घेतला. आणि आता मात्र आपण पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 45 धावांची गरज असणार आहे, ती अर्थात अभिनव वेलवली संघाला. नवीन गोलंदाज आपण पाहतोय एमजी फायटर्स वनवली संघाकडून भावेश येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 30 षटक घेऊन भावेशला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या षटकामध्ये पूर्णपणे मोमेंटम चेंज करावं लागेल, कारण का आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते, ती अर्थात अभिनव वेलवली संघाला. 85 धावांचा पाठलाग करत असताना आपण जर पाहिलं तर जरूर एक चांगल्या प्रकारची कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली. एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा एक चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते, ती अर्थात अभिनव वेलवली संघाची. नवीन गोलंदाज आपण पाहतोय भावेश पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. कल्पेश ऑन स्ट्राईक. तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सागर पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करतायत या सामन्यामध्ये. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतो अमित म्हात्रे 11 तळ विरुद्ध कार्लेकर कुरू रायडर्स. अमित म्हात्रे 11 तळ संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल झालाय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय थोडासा खराब चेंडू आणि चेंडू आपण पाहतोय सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी. वेलकम 4 बाय कल्पेश.
भावेचं आपण पाहिलं तर नक्कीच पहिल्या चेंडूवर मोठ्या फटक्याने स्वागत केले. या 4 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 45 धावा धावफलकर लागतायत. एक अप्रतिम दर्जाची कामगिरी आपण पाहतो अभिनव वेलवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर 85 धावा सेव्ह करायच्या असतील तर ही गोलंदाजी चालणार नाही आहे. ती अर्थात एमजी फायटर्स वनवली संघाला भावेशला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जरूर एक अचूक टप्पा फेकावा लागेल. इथे धावांपासून वंचित ठेवावं लागेल, मोठ्या फटक्यांपासून इथे वंचित ठेवावं लागेल. कल्पेशचं सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण का गोलंदाजी करत असताना थोडासा जरूर महागडा ठरला, परंतु फलंदाजी करत असताना नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू यावेळी तितकासा आपण पाहिलं तर जरूर संधी होती फलंदाजाकडे मोठा स्ट्रोक खेळण्याची, परंतु चेंडूने ते बॅटचा मात्र संपर्क झाला नाही आहे. चेंडू थेट आपण पाहतो यशस्वीच्या हातामध्ये जातो. यशस्वी तिथे कोणतीच चूक करत नाही आहे. निर्धाव चेंडूची जरूर सांगता होते. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 45 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसऱ्या प्रगतीपथावर असताना षटकातील पुढील चेंडू गोलंदाज भावेश याचा मोठा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे आणि सुरेख झेल आपण पाहतोय कृणालच्या माध्यमातून. फलंदाज कल्पेश बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. यावेळी मात्र खराब चेंडू होता, परंतु झेल होणार का? झेल मात्र सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस आपण पाहतो क्रिकेटचं समीकरण असतं. इथे मात्र कॅच ड्रॉप केली आहे आणि या 2 धावा सुद्धा वसूल केल्या त्या चेंडूवर. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोचेल ती अर्थात 47 धावा धावफलकावर लागतात. कुठेतरी आपण पाहिलं तर या षटकामध्ये थोडासा मोमेंटम चेंज पाहायला मिळतोय, कारण का दुसऱ्या षटकापर्यंत जर विचार केला तर अभिनव वेलवली संघाकडे नक्कीच सामना झुकला होता, परंतु तिसऱ्या षटकामध्ये जरूर एक विकेट प्राप्त करून पूर्णपणे मोमेंटम चेंज करण्यात यश आले ते अर्थात एमजी फायटर्स वनवली संघाला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील अर्थात तिसऱ्या षटकामधील. तर भावेश बघूया इथे या 2 चेंडूमध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल. सागर मात्र ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल होणार का? झेल मात्र घेतला जातो आणि सागर मात्रची खेळी संपुष्टात. 5वा धक्का अभिनव वेलवली संघाला. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकवर आपण पाहतोय सुयोग येतोय, तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सागर गायकर. षटकातील शेवटचा चेंडू. भावेचं जरूर इथे कौतुक करावं लागेल, कारण का पहिल्या चेंडूवर मोठा फटका आल्यानंतर त्यानंतरच्या चेंडूवर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. बघूया अंतिम चेंडूवर इथे मैदानामध्ये काय करतोय गोलंदाज भावेश. ऑन स्ट्राईक सागर गायकर पाहायला मिळतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेल होण्याची जरूर शक्यता दिसते आणि ते मात्र झेल सोडलेली आहे. चेतनच्या माध्यमातून सुद्धा झेल ड्रॉप झालेला आहे.
2 धावा जरूर पूर्ण करण्यात यश आले. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे तिसरा समाप्त होईल. 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय अभिनव वेलवली संघाची धावसंख्या 49 धावा धावफलकावर लागल्यात. 5 बाद 49 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र येणारे 2 षटक अर्थात येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 37 धावांची गरज असणार आहे अभिनव वेलवली संघाला. तत्पूर्वी एक विनंती असेल की अर्थात एमजी फायटर्स वनवली संघाला आपण वेळ दौडायचं नाही आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. ग्रामीण प्रीमियर लीग आपण पाहतोय कुरुळ ते चिंचोटी या विभागातील प्रथमच आपण पाहतोय ग्रामीण प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. एक सुरेख असं आयोजन, तितकंच चांगलं असं मैदान आपण पाहतोय. NSC खानाव अर्थात नवतरुण खानावचं हे मैदान ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर या मैदानावर भरपूर कष्ट घेतले ते अर्थात जितेंद्र गोंधळी अर्थात आणि नवतरुण खानाव संघाने नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. कारण का ज्या पद्धतीचं हे मैदान होतं आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच एक पूर्णपणे क्रिकेटला साजेचं असं मैदान आपण पाहतोय. ते अर्थात NSC क्रिकेट मैदान. तर नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जयेश यादव, ज्याने पहिल्या षटकामध्ये जरूर एक चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती. अर्थात 14 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांना तंबूत पाठवलं होतं. तोच गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. अर्थात षटक क्रमांक 4 घेऊन 12 चेंडू आणि 37 धावा जरूर एक फायटिंग नक्कीच धावसंख्या आहे. त्यामुळे इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सुयोग आणि सागरला पूर्णपणे एक मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. कारण का अभिनव वेलवली संघाला या स्पर्धेमध्ये जिंकायचं असं टिकायचं असेल तर जरूर या 37 धावा करणं गरजेचं आहे. षटकातील पहिला चेंडू मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेल होण्याची शक्यता आणि झेल होतोय. फलंदाज सुयोग बॅक टू द पव्हिलियन. 6वा धक्का लागेल अभिनव वेलवली संघाला. चांगला चेंडू आपण पाहतोय. थोडासा आपण पाहिलं तर पूर्णपणे बुचकळा टाकणारा हा चेंडू. मोठा स्ट्रोक खेळण्याचा जरूर प्रयत्न, परंतु थोडासा चेंडू टप्पा पडल्याने थोडासा वळतोय. त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणावी लागेल. प्रत्येक चेंडूमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच व्हेरिएशन पाहायला मिळते या गोलंदाजाकडनं आणि नक्कीच हे गोलंदाजीचं एक वैशिष्ट्यपूर्ण असतं. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय, परंतु यावेळी मोठा स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय आणि चेंडू 1 बाउंस सीमारेषा बाहेर. चौकार. सुमितच्या बॅटमधून सुद्धा आपण पाहतोय एक मोठा फटका पाहायला मिळतोय. या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 53 रन्स ऑन बोर्ड. 53 धावा धावफलकर लागतात. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 चालू असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी नो मॅन्स लँड रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. गौरव जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाते. या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 54 धावा धावफलकर लागतायत. कुठेतरी आपण पाहिलं तर जरूर मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. शेवटचे आपण पाहिले तर 2 चेंडू येणं बाकी आहेत या षटकातील आणि अजूनही आपण जर विचार केला तर 32 धावांची गरज असणार आहे ती अर्थात अभिनव वेलवली संघाला. षटकातील पुढील चेंडू चांगला चेंडू आपण पाहतो. या प्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते ते अर्थात नयनच्या माध्यमातून. सुरेख चेंडू सागर गायकरला पूर्णपणे फसवापदीचा चेंडू पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची जरूर सांगता होते. संघाची धावसंख्या ते मात्र स्थिरावेल ते अर्थात 54 पर्यंत. अंतिम चेंडू येणं बाकी आहे या षटकातील अर्थात 1 टू गो. बघूया
या शेवटच्या चेंडूवर कितपर्यंत मजल मारतोय तो अर्थात अभिनव वेलवली संघ. चांगला चेंडू आपण पाहतोय, या प्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक इथे 4 समाप्त झालंय. 4 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय अभिनव वेलवली संघाची धावसंख्या 7 बाद 54 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र आपण 6 बाद 54 धावा धावफलकावर लागल्यात. आणि आता मात्र आपण पाहिलं तर शेवटचं एक षटक येणं बाकी आहे. अर्थात येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 32 धावांची गरज असणार आहे. ती अर्थात अभिनव वेलवली संघाला. बघूया अभिनव वेलवली संघ या 32 धावांचा पाठलाग करणार का. तितकंसं सोपं नाही आहे, परंतु अशक्य सुद्धा नाही आहे. कारण का क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर 6 चेंडूंमध्ये एकही धाव निघत नसते, तर 6 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 36 धावा सुद्धा निघत असतात. हे क्रिकेट आहे, एक अनिच्छा खेळ का ओळखला जातो. जरी आपण पाहिलं तर इंग्लंड देशाचा हा राष्ट्रीय खेळ असला तरी आपण पाहिलं तर भारतामध्ये खूप लोकप्रिय आहे. आतापर्यंत विचार केला तर मग रायगड असेल, ठाणे असेल, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटचं खूप वेळ आहे. आणि त्या पद्धतीचं आपण पाहिलं तर आज एप्रिल महिना आहे आणि या एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा ठिकठिकाणी पाहायला मिळतात. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाकडे वळतोय, जिथे आपण पाहतोय चालू असलेला सामना अभिनव वेलवली विरुद्ध एमजी फायटर्स वनवली. गौरव येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आपण पाहतोय खराब चेंडू. ॲज पर रूल नंबर 22 इट्स अ वाईट डिलिव्हरी. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक आपण पाहतोय 22 हा चेंडू नक्कीच काही हजारला जाईल आणि अवंतर स्वरूपाने आपण पाहतोय धाव फलकावर 1 धाव जोर येते. या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 55 धावा धाव फलकावर लागतायत. चांगला चेंडू आपण पाहतोय, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळते. त्या अर्थात गौरवच्या माध्यमातून 1 धाव जरूर आली या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 56 धावा धावफलकावर लागतायत. आता मात्र आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवर षटकार येणं गरजेचं आहे. कारण का 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची तब्बल गरज असणार आहे वेलवली संघाला. पुन्हा एकदा पाहतोय खराब चेंडू. लाईन अँड लेनवर कुठेतरी आपण पाहतोय गोलंदाज बिघडतोय. धाव फलकावर 1 धाव जरूर येते. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 57 धावा धाव फलकावर लागतायत. मोठा स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय. झेल होण्याची शक्यता दिसते, परंतु झेल मात्र होणार नाही आहे. कारण का चेंडू नो मॅन्स लँड रिजन मध्ये 2 धावा जरूर पूर्ण करण्यात यश आले आणि ते मात्र ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय. एकूण आपण पाहतोय पंच इशारा कळवायचा आहे. 6 धावा जरूर मिळणार. त्या अर्थात अभिनव वेलवली संघाला अर्थात षटकार येणं गरजेचं होतं आणि या 6 धावा जरूर पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 63 धावा धाव फलकावर लागल्यात. एक सर्व खेळाडूंना नक्कीच प्रेक्षकांना जरूर इथे सूचना असेल की जो आपला रस्ता आहे तो मोकळा करायचा आहे. जिथे गाड्या पार्किंग केलेल्या आहेत त्या कृपया हटवायच्या आहेत. वारंवार सूचना दिली जाते आयोजकांच्या माध्यमातून, अन्यथा गाड्या पंक्चर करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. चांगला चेंडू आपण पाहतो, स्लोवर पद्धतीचा चेंडू. कृणाल तिथे त्यांना दिसतोय तितकं चांगलं क्षेत्ररक्षण कृणालच्या माध्यमातून 1 धाव जरूर येते. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 64 रन्स ऑन बोर्ड. 64 धावा धाव फलकावर लागतायत. पूर्णपणे आता मात्र सामना झुकलाय तो अर्थात एमजी फायटर्स वनवली संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे आता मात्र औपचारिकता बाकी असेल, कारण का ज्या पद्धतीची फटकेबाजी पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली ती अर्थात प्रणयच्या माध्यमातून अतिशय वाखाणण्याजोगी आहे आणि पूर्णपणे आपण पाहिलं तर सामना आपल्या खिशात नोंदवलाय तो अर्थात एमजी फायटर्स वनवली संघाने. चांगला चेंडू आपण पाहतोय गौरवच्या माध्यमातून. तितकाच आपण पाहिलं तर जरूर अचूक टप्पा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची जरूर सांगता होईल. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे या सामन्यामधील. 1 to go, राईट मोर द विकेट. आणि या चेंडूवर आपण पाहतोय जरूर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथे मात्र आपण पाहतो एमजी फायटर्स वनवली संघ विजय होतो. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे पराभूत संघाचा देखील हार्दिक आभार.
तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय अमित म्हात्रे 11 तळ विरुद्ध कार्लेकर कुर रायडर्स. अमित म्हात्रे 11 तळ संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल झुकलाय, तरी जो काही निर्णय आहे तो त्वरित कळवायचा आहे आणि मैदानामध्ये उतरायचा आहे. तर नक्कीच या सामन्यामध्ये आपण पाहतोय MG फायटर्स वनवली संघ विजय झालाय आणि या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर सामनावीराचा पुरस्कार जातोय तो अर्थात MG फायटर्स संघाचा कर्णधार प्रणय